हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे टरबूजच्या पांढऱ्या गरापासून टुटी फ्रुटी म्हणजे चेरी. खायला पौष्टिक आणि चांगली पण, नाही का? तर बघा, हा मी असा टरबूजचा पांढरा गर घेतलेला आहे आणि याचा फक्त हा जो लाल भाग आहे हा काढून टाकू आपण राहिलेला, आणि छान असं बारीक काप याचे फक्त पांढऱ्या गराचे असे बारीक काप करून घेऊया. आणि हे काप आता आपल्याला छान उकळून घ्यायचे. तर त्यासाठी मी छान 1-1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याला आपण आधी उकळी येऊ द्या मोठ्या गॅसवर. बघा, अशा प्रकारे ही उकळी याला आलेली आहे. आणि आता या उकळीमध्ये आपण जो पांढरा गर कापून ठेवलेला होता तो पांढरा गर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि गॅस आपल्याला शेवटपर्यंत मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे आपलं हे जी पांढरा गर आहे हा लवकर सॉफ्ट होऊन येईल. तर आपल्याला बघा, हे अति पूर्ण गलगल करायचं नाहीये, जास्तही शिजू द्यायचा नाहीये. फक्त थोडं सॉफ्ट झालं की गॅस आपण बंद करायचा आहे. बघा, अशा प्रकारे हा छानपैकी सॉफ्ट झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. पाणी बऱ्यापैकी याच्यातलं आटलेलं आहे, हे तुम्हाला दिसत आहे. आता त्याच्यानंतर हा तो गर आपण त्या गरामधलं पाणी काढून घेऊया. आणि एका पातेल्यामध्ये अर्धा वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनी 1 वाटीभर पाणी मी इथं घेतलेलं आहे. आणि आता पाणी आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे, जेवढी साखर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला मोठ्या गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला चिकट पाक, तार वगैरे काढून पाक तयार करायचा नाही आहे. नुसतं साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. आता हे अशी पूर्ण याच्यामधली साखर आपण विरघळली की नाही बघूया. बघा, अशा प्रकारे मला वाटते आता याच्यातली सगळी साखर विरघळलेली आहे. आता ही विरघळलेली आहे साखर. आता याच्यामध्ये आपण गर गाळून ठेवलेला होता तो आपण याच्यामध्ये टाकूया. आणि आता पूर्ण मोठ्या गॅसवर छान शिजू देऊया. आता जोपर्यंत हे आतमधलं पाणी आटत नाही तोपर्यंत जास्त पाणी त्यासाठीच आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी ऍड करायचं नाहीये. साखर पण जास्त ऍड करायची नाही तर खूपच ते स्टिकी होऊन जाईल. आणि जास्त गोड पण, आधीच टरबूज हे गोड असतं, त्यामुळे जास्त आपल्याला साखर टाकायची आवश्यकता नाहीये. तुम्ही याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स वगैरे छान चव येण्यासाठी सुद्धा ऍड करू शकता. बघा, अशा प्रकारे बऱ्यापैकी साखरेचं पाणी याच्यामध्ये छान मुरलेलं आहे. आता इकडे बाकीची आपण छान कलरिंगची तयारी करून घेऊया. एका वाटीमध्ये मी पिवळा कलर घेतलेला आहे, एकामध्ये लाल कलर घेतलेला आहे आणि ऑरेंज कलरसाठी लाल आणि पिवळा एकत्र करून घेतलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे माझ्याकडे 3 कलर आता अवेलेबल आहेत. छान ग्रीन कलरही छान दिसेल. आता बघा, आता चेरी आपली तयार झालेली होती छान पाणी आटून, ते आता मी प्रत्येक कलरमध्ये असं छानपैकी मिक्स करून घेत आहे. येलो कलर, रेड कलर आणि ऑरेंज कलर. बघा, अशा प्रकारे मी छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि छान कलर याला आलेला आहे. अशा प्रकारे आपली चेरी आता आपल्याला ही छान सनड्राय करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही ही खूप काळपर्यंत फ्रीजरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये छान ठेवू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपली ही चेरी तयार आहे. कशी वाटली नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.